नाही म्हणजे कुठं ना कुठंतरी काही प्रमाणात काळं बेरे हे कुठेतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे। काल जेव्हा वीके सिंग आला 11:30 वाजता वीके सिंग या कार्यालयामध्ये आला होता। पत्रकार इथं आले होते। पोलिसांकडनं पत्रकारांच्या प्रति फार चुकीच्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली असं आम्हाला कळालं। पत्रकारांना आत घेतलं नाही। वीके सिंगची गाडी आणि त्याची सिक्युरिटीची गाडी ही आत घेण्यात आली होती। तुम्ही जर बघितलं असेल त्याची जी सिक्युरिटी आहे वीके सिंगची, त्यांच्याकडे AK-47 अशी बंदूक तिथं होती। आता वीके सिंग आलाय कशाला, तर इंटरोगेशनसाठी आलाय। कुठं आलाय? महाराष्ट्राच्या CIDच्या प्रमुख कार्यालयामध्ये आलाय। आता CIDच्या म्हणजे पोलिसांच्या प्रमुख कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याच्याबरोबर AK-47 घेऊन जर तिथं गार्ड्स असतील आणि AK-47 आत घेतली गेली, म्हणजे जिथं पत्रकारांना परवानगी नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाही, आमच्या गाडीला परवानगी नव्हती। आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली, पण तिथं वीके सिंगला परवानगी दिली गेली, AK-47ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली। आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना वीके सिंग दिसला, पण जाताना मात्र वीके सिंग कुठे दिसला नाही। तो कुठल्या गाडीत गेला? पोलिसांच्या गाडीत गेला का? काळ्या गाडीत गेला का? मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला? त्याला का वाचवलं गेलं? तो पत्रकारांसमोर का नाही आला? का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता? का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। पण आज CID कडे आल्यानंतर अधिकारी कितीही चांगले असले तरी कुठं ना कुठेतरी यांच्यावर दबाव आहे, आणि हा दबाव असल्यामुळेच FIR दादांचा त्या ठिकाणी घेतला जात नाही। आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जो तपास आहे, तो हवेत गोळ्या झाडण्यासारखा हा तपास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। यांना खऱ्या अर्थाने तपास करायचाच नाही। याला त्या VSR ला वाचवायचे, DGCA वाचवायचे, आणि ह्याच्या मागे जो कर्णधार जो कुणी असेल, नाहीतर जी काही संस्था असेल, त्या लोकांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न तिथं सुरू आहे। मला दुर्दैव याच गोष्टीचं वाटतं, जे लोक सत्तेत आहेत आणि दादांबरोबर अनेक वर्षांपासून त्यांनी काम केले, नाही तर दादांमुळे काही लोक निवडून आलेले आहेत, ते मात्र या बाबतीत भूमिका घेताना दिसत नाही। FIR करण्यासाठी प्रयत्न तिथं केला जात नाही, ही मात्र त्या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे। उद्या मी स्वतः दिल्लीला जाणार आहे। केजरीवाल साहेबांची उद्या आमची भेट होणार आहे। त्यानंतर इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत, त्याचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांना सुद्धा पुढच्या 3 दिवसामध्ये आम्ही भेटून पार्लमेंटमध्ये हा विषय घेण्यात यावा। त्याच्याबरोबर आम्ही जो मुद्दा मांडतोय त्याच्यात 11च्या अंतर्गत एन्क्वायरी सुरू आहे, कलम 12च्या अंतर्गत ती एन्क्वायरी व्हावी, ज्याच्यामध्ये एक वेगळी कमिटी फॉर्म केली जाते। बाहेरच्या काही संस्था सुद्धा आपल्याला त्या इन्व्हेस्टिगेशनसाठी घेता येतात। कलम 11 मध्ये घरच्या घरी तिथं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखा तो विषय। त्यामुळे जो एअर इंडियाचं विमान हे अहमदाबादमध्ये पडलं, तिथं असणाऱ्या लोकांची सुद्धा मागणी आहे की 12 कलमच्या अंतर्गत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं। आमची सुद्धा ती मागणी आहे। तर त्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही दिल्लीला जाऊन दादांसाठी तिथपर्यंत लढा त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत। तर इंडिया आघाडीलाच का? कारण आम्ही शेवटी विरोधात आहोत। त्यामुळे इंडिया आघाडीच्या काही नेत्यांना महाराष्ट्रात असणारे जे कोणी सत्तेत आहेत त्यांना सगळ्यांना भेटून झालं। मुख्यमंत्री साहेब झाले, उपमुख्यमंत्री दोन्ही झाले, आणि बाकी इंडिया आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब झाले, त्यानंतर मराठी नेता राज ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर बैठक झाली। तर दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि व इतर पक्षांबरोबर आम्ही भेटू, पण हा लढा कायमच असा ठेवला जाईल। पण 100% मी आपल्याला सांगतो की काळं बेरं काही ना काहीतरी आहे। अजितदादांच्या घातपातच झाला असं कुठेतरी आम्हाला सर्वांना वाटलंय। आणि योगायोग, दुर्दैवी योगायोग बघा, 2023ला जे विमान त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जाणार होतं, ते सुद्धा VSRचंच होतं। आणि त्यांनी बहारेनवरनं विमान उडवल्यानंतर, तिथून उडल्यानंतर पेट्रोल भरून ते जेव्हा डावोसला चाललं होतं, नाहीतर तिथं त्या दुसऱ्या देशामध्ये जात होतं, तेव्हा तिथं इराणमध्ये आणि इराकमध्ये परवानगी नसताना सुद्धा विमान हे मुद्दामून VSRला नेलं गेलं। त्यात जर अजून 5 मिनिटं उशीर झाला असतं तर त्यांचं विमान हे इराणकडनं पाडण्यात आलं असतं 2023ला। मग एवढं काम चुकारपणा हा मुद्दामून केला गेला का त्याच्या मागे सुद्धा काही ना काहीतरी कॉन्स्पिरसी आहे असा प्रश्न निर्माण होतो। त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत चूक झाली, तिथं कसं तरी त्यांचं नशीब, तिथं कुठं काय घटना घडली नाही। पण दादांच्या बाबतीत VSRच, आणि दुर्दैवी ही घटना त्या ठिकाणी घडली। दोन्ही मराठी नेते, प्रमुख नेते, दोन्ही आज मुख्यमंत्री
मग कुठं ना कुठेतरी काय ना काहीतरी आहे का असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय होत नाही. म्हणून हे जो तपास आहे तो योग्य पद्धतीने व्हावा यासाठी आमचा सगळ्यांचा खटाटूप आहे. जर दादांना न्याय मिळत नसेल तर दोन्ही पक्षांनी सत्तेतनं बाहेर पडावं, तो त्यांचा विषय. तुम्ही आवाहन करणार का? लढण्यासाठी आपल्याला कुठं ना कुठंतरी एक जिद्द लागते. एखादा मुद्दा पुढे घेऊन जात असताना न्याय द्यायचा असेल तर काही प्रमाणात आपल्याला काही गोष्टी ह्या नुकसान सुद्धा त्या ठिकाणी देऊन जातात. त्यामुळे नुकसान सहन करण्याची क्षमता त्या लोकांची त्या ठिकाणी लागते आणि कोणासाठी आणि कशासाठी लढतोय हे पण तितकंच महत्वाचं आहे. पण ठीक आहे, आम्ही विरोधात राहून रस्त्यावर लढतोय ते सत्तेत आहेत, चांगली गोष्ट आहे. मग सत्तेतल्या यंत्रणा हलवण्यासाठी त्यांच्या ताकदीचा वापर करायला काय हरकत आहे, तो त्यांनी करावा. साधा FIR आम्ही मागतोय, कारण FIR झाल्याशिवाय इन्व्हेस्टिगेशन त्या दिशेने जाऊ शकणार नाही. पण तेवढं मात्र त्यांच्याकडनं होत नाही, याचं दुर्दैवी त्या ठिकाणी वाटतं. अधिकाऱ्यांची भेट घेतली आज, तुम्ही त्यांना काय सांगितलं, काही नवीन पुरावे दिलेत का, आणि CIDच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला काय उत्तर देण्यात आले? हे बघा, गेल्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा DGCA चा जो काही वेबसाईटवर एक रिपोर्ट आला होता, एक स्टेटमेंट आलं होतं 24ला. आम्ही इथं जेव्हा आलो 25ला आलो असेल का 26ला आलो असेल, त्यावेळेस तिथं चर्चा करत असताना आम्ही त्यांना विचारले की ते स्टेटमेंट तुम्ही बघितलंय का DGCAचं. त्यांनी सांगितलं नाही, ते स्टेटमेंट आमच्यापर्यंत आलेलं नाही. मग 3-4 दिवस होऊन सुद्धा ते स्टेटमेंट त्यांच्याकडे आलं नाही. ते म्हणाले आम्ही CID आहोत, आमच्याकडे विशिष्ट पद्धतीने ते स्टेटमेंट यावं लागतं. मग आता हा रिपोर्ट सुद्धा वेबसाईटवर टाकलाय, हा रिपोर्ट तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मग आम्ही त्यांना विचारलं तर गेल्या वेळेसचं स्टेटमेंट हे ज्या पद्धतीने त्या DGCAला दिलं, AIBला दिलं, तसंच हे सुद्धा स्टेटमेंट त्याच पद्धतीने दिलं. तुम्हाला वेगळी काय ईमेल आलंय का की बघा CID हा प्रस्ताव तुम्हाला पाठवलाय, हा प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, त्यांनी सांगितलं तसं काही नाही आम्हाला मिळालं, पण आम्ही मागून घेतोय. पण आम्हाला जे वेबसाईटवर आलंय त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्या पद्धतीने आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे सुरुवातीचं जे 2024 फेब्रुवारीचं स्टेटमेंट होतं त्या बाबतीत तुम्ही दुर्लक्ष काय गोष्टी करताय आणि या बाबतीत तुम्ही म्हणता नाही आम्ही तो रिपोर्ट बघितलाय. मग कुठं ना कुठंतरी पद्धत जी असावी त्या पद्धतीमध्ये सुद्धा घोळ आहे CIDच्या बाबतीत असं जाणवतंय. दादा, महत्वाचा प्रश्न याच्यात असा आहे की तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले होते, CID याचं चौकशी करते. ज्यावेळेस काल सगळी चौकशी झाली, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले होते त्याची उत्तरं CIDने घेतलीत का, किंवा त्या संबंधितचे जे कागदपत्र आहेत ती तपासलेली आहेत? तुम्ही जे प्रश्न उपस्थित करतायत त्याच्या अनुषंगाने CID तपास करते का? एक प्रोसेस असते आपल्याला लॉ मध्ये, एक पद्धत असते की आपण CID कडे काय पद्धतीने स्टेटमेंट द्यायचं असतं. तर कलम 180च्या अंतर्गत आपल्याला ते स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागतं. गेल्या वेळेस मी ज्या आलो होतो, जो काय आत्तापर्यंतचा अभ्यास आहे FIR का व्हावं याबद्दलचं स्टेटमेंट 180च्या कलमच्या अंतर्गत त्यावेळेस दिलं होतं. आणि आत्तासुद्धा आज जे स्टेटमेंट दिलेलं आहे गेल्या 10 दिवसाचं ते सुद्धा कलम 180च्या अंतर्गतच दिलं. त्यामुळे कलम 180च्या अंतर्गत जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट देतो तेव्हा CIDला तपास करत असताना त्या स्टेटमेंटची दखल घ्यावीच लागते. आणि जर उद्या जाऊन CBIला हा तपास दिला तर मग CBIला सुद्धा त्या गोष्टीची दखल घेतली जाईल. एक विषय सगळ्यात महत्त्वाचा असेल, CBIकडनं भेदभाव केला जाईल असं मी म्हणणार नाही, पण विषय एवढाच असतो की जेव्हा एखादा मराठी अधिकारी एका संस्थेच्या मदतीने मराठी नेत्याच्या घातपात नाही तर ॲक्सिडेंटबद्दल एखादा तपास करत असतं तेव्हा आत्मीयता त्या नेत्याकडे असल्यामुळे तो तपासामध्ये कदाचित मन लावून हा तपास त्या ठिकाणी होऊ शकतो. जर उद्या जाऊन CBIकडे गेला तो जावं, चांगली गोष्ट आहे, पण तिथं सुद्धा मराठी अधिकाऱ्यांना जर हा तपास त्या ठिकाणी दिला तर मग कुठेतरी लक्ष देऊन हा तपास योग्य दिशेने जाऊ शकतो. कुठेही भाषिक विषय मी त्या ठिकाणी आणत नाही, फक्त एक चर्चा जी कार्यकर्त्यांमध्ये आहे ती आहे. पण सुशांत सिंगचा विषय बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी CBIकडे पाठवल्यानंतर 2 दिवसात CBIने तो स्वीकारला होता. अजितदादांच्या बाबतीत 22 दिवस झालं CBIकडे प्रस्ताव पाठवून, पण अजूनपर्यंत CBIने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. मग दादांच्या बाबतीतच अशा पद्धतीने दुय्यम भूमिका का, असा प्रश्न नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी पडेल. आणि जेव्हा आम्ही मुद्दा मांडत असतो, जेव्हा आम्ही VSRच्या पाठीमागे कोण, DGCAचे कुठले अधिकारी याच्यामध्ये अडकलेले आहेत, नाहीतर चुकीच्या पद्धतीने वागतात, नाही तर वागलेले आहेत, ही नावं जेव्हा आम्ही घेत असतो तेव्हा कुठं ना कुठंतरी या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न तिथं केला जातो. नाहीतर VK सिंगला काही नावं माहिती असावीत. जर VK सिंगवर कुठल्या तरी कलमच्या अंतर्गत कारवाई झाली तर VK सिंग
त्या लोकांची नावं सांगेल, ही भीती कदाचित काही लोकांना नाहीतर काही संस्थांना नाही जे लोक या कॉन्स्पिरसीच्या पाठीमागे त्यांना ती वाटत असावी म्हणून व्ही.के. सिंग बोलू नये म्हणून कुठेतरी त्याची पाठराखण ही एका पॉवरफुल व्यक्ती नाहीतर एका संस्थेच्या माध्यमातून होते असं कुठेतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे. सिंगला नावं माहिती असावं म्हणजे कसल्या प्रकरणातली काय कोणती नावं माहिती आणि कोणाची नावं असावी? आता व्ही.के. सिंगचं विमान वापरूनच जर हा घातपात त्या ठिकाणी झाला असेल तर मग व्ही.के. सिंगला नक्कीच माहिती असेल की जर हा घातपात आहे तर मग त्याला कुणी सांगितलं, त्याच्या मागे कोणाचं प्लॅनिंग होतं, हा व्ही.के. सिंग सांगू शकतो. आणि मग व्ही.के. सिंगला जर अडचणीत आलं आणि त्यांनी उद्या सांगितलं सगळंच पर्दाफाश होईल म्हणून व्ही.के. सिंगला वाचवलं जातंय म्हणून व्ही.के. सिंगवर कारवाई होत नाही, FIR होत नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात पुन्हा एकदा रोहित पवारांनी हे भाष्य केलेलं आहे. व्ही.के. सिंग जो VSR कंपनीचा मालक आहे त्याला वाचवलं जातंय असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. शिवाय अजित पवारांचा घातपातच झाल्याचा पुनरुच्चार सुद्धा त्यांनी केलाय आणि या सगळ्या संदर्भानं पुन्हा एकदा चौकशीसाठी दिल्लीमध्ये जाणार, मागणी करणार असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे.